नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे मनापासून CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, इयत्ता 11वीची प्रोविजनल मेरिट लिस्ट जी आहे ती साईडवरती पब्लिश करण्यात आलेली आहे. ती तुम्ही जाऊन ऑनलाईन चेक करू शकता. त्यामध्ये तुम्हाला तुमचा मेरिट लिस्ट नंबर हा दिसेल. त्यानंतर तुम्ही जे महत्त्वाचे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे राहिलेले आहेत, जसे की शाळेचा दाखला आणि मार्कशीट, तर हे आपण अपलोड केलेलं नाही आहे. फॉर्म 1 म्हणजेच रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना, तर ते तुम्हाला आता अपलोड करून घ्यायचं आहे. तर मी जो लेटेस्ट व्हिडिओ बनवलेला होता त्यावरती एका युजरची मला कमेंट आलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मेरिट लिस्ट म्हणजे नेमकं काय आणि याचा काय फायदा होतो. तर पहा मित्रांनो, प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजेच एक तात्पुरत्या स्वरूपाची बनवलेली एक मेरिट लिस्ट यादी असते, ज्यामध्ये ही यादी तुमच्या पर्सेंटेजनुसार बनवलेली असते व त्यामध्ये देखील 2 भाग पडलेले असतात. एक जनरल आणि दुसरे जे आहे ती कास्ट रिझर्वेशन वाईज म्हणजेच आरक्षण वाईज. तर जी जनरल यादी बनलेली असते ती सेपरेट बनते व कॅटेगरी वाईज जी यादी बनते ती सेपरेट बनते. यामध्ये असे भाग पाडले जातात. त्यानंतर टक्केवारीनुसार जो तुमचा लिस्ट जी आहे ती बनवली जाते. जर काही तुम्हाला यामध्ये प्रोविजनल जी यादी लागते, तर यामध्ये तुम्हाला जर काही चुकीचं वाटत असेल किंवा पर्सेंटेज किंवा काही जर तुम्हाला फॉर्ममध्ये चुकीची माहिती वाटत असेल, तर तुम्हाला यामध्ये दुरुस्ती करण्यासाठीचा ऑप्शन देखील दिला जातो. त्यालाच आपण सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स असे देखील म्हणतो. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट यादी लागते. फायनल मेरिट लिस्ट यादी आपली 11वीची जी आहे ती 27 तारखेला लागणार आहे. त्यानंतर दोन्ही मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला एक नंबर जो आहे तो अलॉट केला जातो. जसं आता तुम्ही प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला एक नंबर अलॉट केलेला आहे, त्याचप्रमाणे फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला एक नंबर जो आहे तो अलॉट केला जाणार आहे. 99% जे आहे ते चेंज होत नाही, तो नंबर तोच राहतो. परंतु जर काही त्यांच्यामध्ये चेंजेस झाले तर तुमचा मेरिट लिस्ट नंबर जो फायनलला लागणार आहे तो देखील चेंज होऊ शकतो. त्यानंतर आपल्याला आता बघायचं आहे जे सिलेक्शन होतं तर ते कसं होतं. तर तुमची जी काही टक्केवारी असेल 10वीला, तर त्यानुसार तुमची जी ही लिस्ट आहे ती बनवलेली असते. त्यानुसार तुमचे सिलेक्शन जे आहे ते होत असतं. समजा सुरुवातीच्या पहिली जी फेरी आहे त्या फेरीमध्ये 50 ते 60 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल असं एक अंदाज आहे. त्यानंतर मेरिट लिस्ट म्हणजेच राऊंड असतात. मेरिट लिस्ट जी पब्लिश होते, प्रोविजनल मेरिट लिस्ट किंवा फायनल मेरिट लिस्ट लागली म्हणजे तुमचा नंबर लागला असं नाही, तर ती एक राऊंड असतात. त्या राऊंडमध्ये तुमचं नाव आलेलं आहे का, तुमचं कॉलेज अलॉट झालेलं आहे का, हे तुम्हाला चेक करायचं आहे. आणि जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं असेल तर मग तुम्हाला पुढील प्रवास हा जो आहे तो करायचा आहे. तर पुढे तुम्हाला काय करायचं आहे, तर जे तुम्हाला फायनल अलॉटमेंट लेटर मिळालेलं असेल, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ते फायनल अलॉटमेंट लेटर जे आहे ते मिळतं. ते लेटर घ्यायचं आहे आणि जे काही तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन प्रत्यक्षात तुम्हाला प्रवेश जो आहे तुमचा तो कन्फर्म करावा लागतो. तर पुढे जेव्हा ती लिस्ट लागेल त्या संदर्भात देखील आपला व्हिडिओ चॅनलवरती येणार आहे. त्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब जर नसेल केलं तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर त्यानंतर तुम्हाला जे कॉलेज आहे त्या कॉलेजचा ॲडमिशन प्रोसेस तिथून तुम्हाला स्टार्ट करायची आहे. काही कॉलेजचे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म देखील परत फिल करावे लागतील. काही कॉलेजेसमध्ये ऑनलाईन फॉर्म जर नसेल तर तुम्हाला ऑफलाईन फॉर्म हे भरून द्यावे लागतील व संपूर्ण जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला तिथे नेऊन सबमिट करावे लागतील. त्यानंतर तुमचं इथे काम झालेलं असणार आहे. ज्यांचं आता पहिल्या लिस्टमध्ये किंवा प्रोविजनल लिस्ट जी लागलेली आहे त्यानंतर फायनल लिस्ट लागणार आहे राऊंड 1, त्यामध्ये जर तुमचा नंबर लागला नाही तर तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे. तुमचा नंबर जो आहे तो पुढच्या यादीमध्ये लागू शकतो. तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे तुमचे गरजू मित्र आहेत त्यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.